नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सार लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. कणकवलीत क्रूरपणे तरुणाला संपवलं. हॉस्पिटल उभारणार, विशाल परबांची मोठी घोषणा. आणि अंतर्गत कुरघोडीचा भाजपला फटका. आता पाहूया सविस्तर बातम्या. वाहन चालक रवींद्र गुरव हे महामार्गाने जात असताना त्यांना साळिस्ते येथील गणपती साण्यानजीक कुजलेला वास आला. त्यांनी वाहन थांबवून पाहणी केली असता गणपती साण्याच्या पायरीवरच मृतदेह दिसला. अत्यंत क्रूरपणे तरुणाला संपवण्यात आलं होतं. मृतदेहाच्या अंगावर ठिकठिकाणी वार होते. चेहराही विद्रूप करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले. पाहुयात या प्रकरणाचे अपडेट. कणकवली तालुक्यातील साळिस्ते इथं महामार्गानजीक साधारण 45 वर्षीय अनोळखी तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली होती. मयत पुरुषाच्या शरीरावर धारधार शस्त्रांचे अनेक वार होते. साहजिकच हा खून झाल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आणि त्यांनी गतिमान हालचाली सुरू केल्या. मयत तरुणाच्या कुटुंबियांशी संपर्कही साधल्याची माहिती मिळते. मयत तरुणाचे कुटुंबीय महाराष्ट्र नजीकच्या एका राज्यातील असून ते कणकवलीला येण्यास निघाले. त्यामुळे दिवसभरातच मयत तरुणाची ओळख पटेल आणि त्याच्या खुनाचं गूढ उलगडेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. हा मृतदेह साळिस्ते इथं महामार्गालगतच्या गणपती साण्याच्या पायरीवर आढळून आला होता. खून झालेल्या तरुणाचं डोकं, छातीचा भाग काहीसा कुजला होता. शरीरावर ठिकठिकाणी धारधार शस्त्रांचे वार होते. मयत तरुणाची ओळख पटू नये यासाठी मारेकरांनी मृतदेहाचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र पोलिसांनी तपासाची चक्र वेगवान फिरवली आहे. यामध्ये हा मृतदेह महाराष्ट्रानजीक असलेल्या एका राज्यातील तरुणाचा असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबियाशी संपर्क साधलाय. त्यानुसार तरुणाचे कुटुंबीय आता कणकवलीत येत आहे. तरुणाची ओळख निश्चित झाल्यानंतर पोलिसांचा पुढील तपासही वेगवान होणार आहे. त्यामुळे हा खून कोणी केला, त्याची कारणं काय आहेत या बाबीही लवकरच स्पष्ट होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. स्वप्नील वरवडेकर, कोकण सार लाईव्ह, कणकवली. सावंतवाडी शहर भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपचे माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी भाजपची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश पार पडला. ऐन दिवाळीत सेनेनं हा मोठा धमाका केलाय. माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे हे बूथ प्रमुखांसह शिवसेनेत डेरे दाखल झाले. त्यांच्यासह भाजप युवक शहराध्यक्ष राज वरेरकर यांनीही राजीनामा दिलाय. नुकतेच गोंदावळे हे भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित होते, परंतु आता त्यांनी भाजपला रामराम केलाय. यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी, शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, भारती मोरे, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते. पक्षांतर्गत कुरघोडीतून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या प्रवेशानं शहर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी हा सुरुंग लावत भाजपला मोठा धक्का दिला. गोंदावळे यांच्या प्रवेशामुळे सावंतवाडी शहरातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. तसेच शहर भाजपातील आणखीन काही जण राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या माजी नगराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मात्र यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजपच्या काही नेत्यांवर नाव न घेता आरोप केलेत. पाहुयात काय म्हणालेत अजय गोंदावळे. सावंतवाडी भाजपा गेली 4.5 वर्ष भाजपाचं जे शहर अध्यक्ष पद होतं ते मी एकदम म्हणजे माझ्यावर दिलेल्या जबाबदारीप्रमाणे ते पद मी पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यावेळी पक्षाने मला जी मदत केली त्याबद्दल मी पक्षाचा ऋणी आहे. जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर जे आमचे नेते असतील या नेत्यांनी मला जी मदत केली त्या सर्वांचा मी ऋणी आहे. परंतु आज अशी अवस्था झाली की 4.5 वर्ष कार्य केल्यानंतर गेली 6 महिने माझं पद गेलं. म्हणजे आमच्याकडे भाजपकडे त्याप्रमाणे ती पद्धत होती की 3 वर्ष ऍक्च्युली भाजपचा अध्यक्ष ठेवला जायचा, परंतु मला माझ्या कामामुळे 4.5 वर्ष ते पद दिलं होतं. त्यानंतर पूर्ण देशाची हे बदलायची होती, कार्यकारिणी बदलायची होती, त्याप्रमाणे तो बदल करण्यात आला आणि त्यामध्ये ते पद माझ्याकडनं दुसऱ्याला दिलं गेलं. परंतु ते पद दिलं गेलं असताना त्यानंतरची माझी जे एसटी महामंडळाचं पद होतं
ते पद माझ्याकडून म्हणजे गेलं. ते जात असताना माझ्याकडनं पक्षाने राजीनामा घेतला नाही किंवा पक्षाने मला काय सांगितलं नाही. अचानक माझा बॅनर दिसले रस्त्यावर, म्हणून मला ते कळलं की मला त्या पदावरून हटवण्यात आलेला आहे. आणि अंतर्गत अशी लावालावीचे आतमध्ये प्रकार चालू आहेत की जेणेकरून पक्षामध्ये कलह निर्माण होतील, पक्षातील एकामेकांबरोबर वाद निर्माण होतील. अशा प्रकारची काही बाहेरून माणसं येऊन शहरात, सावंतवाडी शहर सक्षम भाजपा असताना काही बाहेरची माणसं येऊन या शहरामध्ये अशा प्रकारचे जे कार्यक्रम करत आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक त्या ठिकाणचा कार्यकर्ता दुखावला गेलेला आहे. त्यातला सगळ्यात दुखावलेला गेलेला मी व माझे जे कार्यकर्ते आहेत सगळेच दुखावलेले आहेत. पण आम्हाला जरा जास्त त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आज रोजी मी असं ठरवलं की पक्षाचा राजीनामा द्यायचा. मी त्याप्रमाणे जिल्हाध्यक्ष आमचे प्रभाकरजी सावंत आहेत त्यांच्याकडे राजीनामा दिलेला आहे आणि व्हॉट्सअपच्याद्वारे मी त्यांना राजीनामा पाठवलेला आहे. आणि आज रोजी मी आमचे जिल्हाध्यक्ष संजू परब असतील, आमचे इथले स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर असतील किंवा आमचे कुडाळचे आमदार निलेश राणेसाहेब असतील, यांच्यावर व या सर्व टीमवर विश्वास ठेवून मी या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांसह आज या ठिकाणी मी प्रवेश करत आहे. आणि या शिवसेना पक्षाने भविष्यात दिलेली सर्व जबाबदारी मी व माझे कार्यकर्ते मोठ्या परिश्रमाने पार करतील अशी मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो. भाजपनं आव्हान दिलेलं आम्ही आव्हान स्वीकारलंय, पक्षप्रवेश घेतला असा टोला शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी हाणलाय. पाहूया. प्रभाग 9 मधील जे भाजपचे शहर प्रमुख होते तसेच ते माझे जवळचे मित्र आहेत, होते आणि आहेत आणि राहतीलही. त्यांचं अजय गोंधळ यांचं मी आमच्या पक्षामध्ये जे आज प्रवेश करतात त्यांचं मी स्वागत करतो. तसंच त्यांच्यावर आलेले बूथ प्रमुख असतील, शक्ती प्रमुख असतील आणि सर्वच त्या प्रभागमधील जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं पण मी पक्षातर्फे स्वागत करतो. तुम्ही ज्या दिशेने आमच्या पक्षात प्रवेश केला त्याचं तुमचं योग्य तो मान सन्मान आमच्या पक्षात राखला जाईल अशी मी ग्वाही देतो. जसे तुमचे हे बूथ प्रमुख तुम्हाला पदं होती त्याच्यापेक्षाही चांगली पदं त्या प्रभागमध्ये तुम्हाला मी शहर प्रमुख या नात्याने या 8 दिवसात तुम्हाला डिक्लेअर करीन. याची पण संजू परबनी सांगितल्याप्रमाणे जिल्हाध्यक्ष सांगितलं ते पण 8 दिवसात आपण डिक्लेअर करू आणि नवीन कार्यकारिणी त्या प्रभागामध्ये आपण सुरू करू. म्हणजे तुम्हाला समाविष्ट करून तिथे जोरात काम करू. आणि संजू परब आणि अजय गोंधळे जसे मित्र आहेत तसे दोन्ही ते अजय गोंधळे आणि आलाय आमच्या म्हणजे ते मागच्या इलेक्शन सांगतो इलेक्शनच्या एक अडचण झाली होती की संजू राहिलेला आणि मी पण राहिलेलो, त्यामुळे कोणाचं काम करावं ह्याच्यात होता, मनस्थितीत होता. पण शेवटी तो निर्णय घेतला आणि संजू परबची मदत केली. त्याचा माझा दुमत नाही. पण आता तो आमचा समाविष्ट झाल्यामुळे त्याला प्रभागमध्ये काम करायला कोणतीही अडचण येणार नाही. आणि आम्ही तसे तिघे एका वर्गात आहोत. जोरदार आपण तिथे काम करू असं तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. सावंतवाडी भाजपा गेली 4.5 वर्ष भाजपाचं जे शहर अध्यक्ष पद होतं ते मी एकदम म्हणजे माझ्यावर दिलेल्या जबाबदारीप्रमाणे ते पद मी पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यावेळी पक्षाने मला जी मदत केली त्याबद्दल मी पक्षाचा ऋणी आहे. जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर जे आमचे नेते असतील या नेत्यांनी मला जी मदत केली त्या सर्वांचा मी ऋणी आहे. परंतु आज अशी अवस्था झाली की 4.5 वर्ष कार्य केल्यानंतर गेली 6 महिने माझं पद गेलं. म्हणजे आमच्याकडे भाजपकडे त्याप्रमाणे ती पद्धत होती की 3 वर्ष ऍक्च्युली भाजपचा अध्यक्ष ठेवला जायचा. परंतु मला माझ्या कामामुळे 4.5 वर्ष ते पद दिलं होतं. त्यानंतर पूर्ण देशाची हे बदलायची होती, कार्यकारिणी बदलायची होती. त्याप्रमाणे तो बदल करण्यात आला आणि त्यामध्ये ते पद माझ्याकडनं दुसऱ्याला दिलं गेलं. परंतु ते पद दिलं गेलं असताना त्यानंतरची माझी जे एसटी महामंडळाचं पद होतं ते पद माझ्याकडून म्हणजे गेलं. ते जात असताना माझ्याकडनं पक्षाने राजीनामा घेतला नाही किंवा पक्षाने मला काय सांगितलं नाही. अचानक माझा बॅनर दिसले रस्त्यावर, म्हणून मला ते कळलं की मला त्या पदावरून हटवण्यात आलेला आहे. आणि अंतर्गत अशी लावालावीचे आतमध्ये प्रकार चालू आहेत की जेणेकरून पक्षामध्ये कलह निर्माण होतील, पक्षातील एकामेकांबरोबर वाद निर्माण होतील. अशा प्रकारची काही बाहेरून माणसं येऊन शहरात, सावंतवाडी शहर सक्षम भाजपा असताना काही बाहेरची माणसं येऊन या शहरामध्ये अशा प्रकारचे जे कार्यक्रम करत आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक त्या ठिकाणचा कार्यकर्ता दुखावला गेलेला आहे. त्यातला सगळ्यात दुखावलेला गेलेला मी व माझे जे कार्यकर्ते आहेत सगळेच दुखावलेले आहेत. पण आम्हाला जरा जास्त त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आज रोजी मी असं ठरवलं की पक्षाचा राजीनामा द्यायचा. मी त्याप्रमाणे जिल्हाध्यक्ष आमचे प्रभाकरजी सावंत आहेत त्यांच्याकडे राजीनामा दिलेला आहे आणि व्हॉट्सअपच्याद्वारे मी त्यांना राजीनामा पाठवलेला आहे. आणि आज रोजी मी आमचे जिल्हाध्यक्ष संजू परब असतील, आमचे इथले स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर असतील किंवा आमचे कुडाळचे आमदार निलेश राणेसाहेब असतील, यांच्यावर व या सर्व टीमवर विश्वास ठेवून मी या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांसह आज या ठिकाणी मी प्रवेश करत आहे. आणि
या शिवसेना पक्षाने भविष्यात दिलेली सर्व जबाबदारी मी व माझे कार्यकर्ते मोठ्या परिश्रमाने पार करतील अशी मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो. अशी एक दणकट अगदी भक्कम अशी व्यक्ती आपल्यात प्रवेश करत आहे आणि आज गेली कित्येक मी 20-25 वर्ष पाहते भाईंच्या जवळ म्हणजे अगदी आम्ही निवडणुका तिथे करत आलेलो आहोत, परंतु आमच्यामध्ये एकही असं तिथे जेंट्स असा कार्यकर्ता नव्हता. मी नेहमी म्हणायचे बाबूला वगैरे, बाबू आमच्याकडे महिला खूप आहेत आणि पुरुष अशी व्यक्ती कोण नाही आहे. त्यांचं कौतुक करायची की जे असे अपार्टमेंट असायचे आम्ही कसं महिला आळस करायचो वर चढण्यासाठी दिवे चढण्यासाठी, तर ही मुलं जी होती ना आता सध्या इथं आहेत उपस्थित मध्ये, ते कार्यकर्तेला पटकन लावून ना सगळ्यांच्याकडे आपली पत्रकं देऊन यायचे. मला त्यांचं खूप कौतुक वाटायचं. मला वाटायचं की अशीच मुलं आपल्याकडे सुद्धा कार्यकर्ते म्हणून आले पाहिजे होते आणि आज ती आपली स्वप्न आपलं पूर्ण झालेलं आहे. आणि जे आता बोलले जिल्हा प्रमुख आणखी शहर प्रमुख बाबू कुडतरकर, त्यांना चांगली पदं यापेक्षाही दिली जातील, त्यांचा मान सन्मान राखण्यात येईल आणि त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. सगळे आपलीच माणसं आहेत, आपल्या प्रभाग 9 मधलीच आहेत, त्यांचं मी स्वागत करते. नमस्कार मित्र, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला सामाजिक कार्यकर्ता आज शिंदे सेनेत प्रवेश करत आहे. खरोखरच त्याची काय ताकद आहे ही आज समोर तुम्हाला दिसते. एका वॉर्डमधील 40 कार्यकर्ते एक व्यक्ती घेऊन येते, याचा अर्थ त्या वॉर्डमध्ये अजय गोंधळे यांचं 100% प्राबल्य आहे. आणि अजय गोंधळे गेली 4.5 वर्ष शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्यामुळे निश्चितच वॉर्डमध्ये नाही तर पूर्ण शहरामध्ये त्यांचा आम्हाला फायदा होईल. त्यांच्याकडे दातृत्व आणि नेतृत्व हे दोन्ही गुण असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आम्हाला त्याचा फायदा होईल. आणि त्यांनी सांगितलं हा आमच्या वॉर्डमधला प्रवेश आहे आणि शहरात त्यांचे अनेक कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, गेली 4.5 वर्ष काम केले, त्यांचे प्रवेश सुद्धा येणाऱ्या काही दिवसात निश्चितपणे होतील. तुम्ही विचारायच्या आधी सांगतो, तुम्ही विचारणार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्ही कसे काय पक्षात प्रवेश करून घेतले, हा एक साहजिकच पत्रकारांचा प्रश्न असतो. तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी डिक्लेअर केलंय की आम्ही मैत्रीपूर्ण लढत करणार, प्रत्येक कार्यकर्त्याला चान्स मिळाला पाहिजे. मी त्यांचं स्वागत करतो आणि आम्ही जे कार्यकर्ते आता घेणार आहोत किंवा भविष्यात मी घेणार आहे ते मैत्रीपूर्ण पद्धतीनेच घेणार आहे किंवा कोणी वाईट वाटून घेण्याची गरज नाही. येणाऱ्या 8 दिवसात तुम्ही बघाल असे अनेक कार्यक्रम मी उरकणार आहे, ते 8 दिवसात बोलतोय. त्याच्यामुळे या मैत्रीपूर्ण पद्धतीने हे कार्यक्रम केले जातील आणि येणाऱ्या निवडणुकीत मी परत सांगतो असं चोरून मैत्रीपूर्ण असं तुम्हाला करायचं नाही तर करायची नाही म्हणून सांगा. हे मैत्रीपूर्ण अमुक तमुक अशी विशेषणं लावू नका. आम्हाला काही तुमच्यावर येण्याची हौस नाहीये, आम्ही सक्षम आहोत. हार जीत असते आणि आम्ही लढवय्ये आहोत, असं तुमच्याकडे सगळं असल्यासारखं करू नका. आणि मी स्वतः तर असल्या गोष्टींना किंमत देत नाही. माझी लढायची तयारी आहे आणि कोणालाही अंगावर घेण्याची सुद्धा तयारी आहे. मी आधी पहिल्यांदा कोणाला आणि कोणालाच घाबरत नाही, त्याच्यामुळे मला कोणाची भीती वाटत नाही. येणाऱ्या प्रत्येकाचं तो कुठल्याही पक्षातलं असू दे त्याचं शिंदे सेनेमध्ये 100% स्वागत केलं जाईल. आणि ज्यांना कोणाला उत्तर अजय गोंधळे न विचारता, आता हे फोन चालू झाले, अजय गोंधळे न विचारता मी या तुमच्याद्वारे आवाहन करतो, तुम्ही मला फोन करा. मी प्रवेश घेतलाय, मला फोन करा, मग कोणी असू दे मला फोन करा, मी उत्तर द्यायला सक्षम आहे. मला वाटतं नाही केलेलं बरं, उत्तर का माझ्याकडनं चांगलं मिळणार नाही. त्याच्यामुळे जे आहे ते अजय गोंधळे तुमच्या मागे हा पुरा पक्ष, सन्माननीय दीपकजी केसरकर, सन्माननीय निलेशजी राणे हे तुमच्या मागे 100% उभे राहतील. त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही प्रकारची काळजी, तुमच्याबरोबर ज्यांनी प्रवेश केला त्यांच्या केसालाही धक्का लागणार त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो असं या ठिकाणी मी सांगतो. आणि
हे ज्याला गिफ्ट आहे आज, हे वाढदिवसाचं गिफ्ट आहे असं मी या ठिकाणी सांगतो. मग अशी एक वाक्य बोललो त्याच्या आधी, असं उलटं सुलटं खाण्यापेक्षा सरळ खा. आणि मला सरळ खायची सवय आहे, सरळ बोलायची सवय आहे. त्याच्यामुळे हे कुठे उबाटात जातील याची मला जास्त काळजी होती, म्हणून मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं. हे सगळे नाराज होते, तुम्ही आमच्याकडे तुम्हाला सन्मान दिला जाईल आणि काय महायुती आहे आणि मैत्रिणी लढणार आहोत, हे होणारच. तिकडचे इकडे येतील, इकडचे तिकडे जातील, त्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाहीये. आणि मला आव्हान दिलं होतं ना काही लोकांनी, घेऊन दाखवा. ते घेऊन दाखवलं. सांगतो, अजय गोंधळच्या प्रवेशाने निश्चितपणे शहरात शिंदे सेनेची ताकद वाढलेली आहे आणि बाबूसारखा खंबीर नेतृत्व शहराचं करतात, त्यांना सुद्धा त्यांची साथ मिळते. आणि राजकारण हे वेगळं आहे. हे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आहेत बीजेपीचे आणि त्यांच्याबरोबर 3 बूथ अध्यक्ष आलेत आणि सगळे जे आहेत हे सगळे भाजपचे 40 जण लोक आहेत, सगळे भाजपचे सदस्य आहेत. खालती आपण त्यांचा एक फोटो घेऊन गळ्यात शॉल वगैरे देऊन आणि त्यांचं आम्ही खालतीच स्वागत करतो, कारण इथं जागा अपुरी पडते. लोकप्रतिनिधींकडून जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणून जमिनी विकण्यास भाग पाडणं हे यामागचं षडयंत्र नाही ना, असा सवाल ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केलाय. मुद्द्यावरती म्हणजे खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्यांसाठी, बागायतदारांसाठी, इथल्या बळीराजासाठी आयोजित केलेली आहे. आज माझ्यासोबत या ठिकाणी आमचे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार साहेब, उपतालुका प्रमुख अशोक बिदुरी, आमचे उपविभाग प्रमुख प्रशांत बुगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. इथं निशांत तोरसकर शहर संघटक सुद्धा येत आहेत. खरं तर या ठिकाणी कोकणचा बळीराजा म्हणजे शेतकरी असेल, बागायतदार असेल, हा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला दिसतो. त्यामध्ये हवामान बदल असेल, अतिवृष्टी असेल आणि अनेक मुद्दे असतील म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. परंतु खऱ्या अर्थानं आजचा शेतकरी आणि बागायतदार जर खऱ्या अर्थाने अडचणीत असेल तर इथल्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे, ज्या पद्धतीने अन्य भागामध्ये लोकप्रतिनिधी आपल्या शेतकऱ्याला, बागायतदारांना जपतायत, त्यांचे मुद्दे अधिवेशन काळात मांडतायत, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरतायत, मात्र इथला कुठचाही लोकप्रतिनिधी, आमदार असू द्या, खासदार असू द्या, पालकमंत्री असू द्या, कुठच्याही प्रकारची साधी दखल घेताना सुद्धा दिसत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. न्यूज म्हणजे वर्तमानपत्र उघडलं की त्यामध्ये पहिली बातमी किंवा कुठेतरी बातमी वाचायला येते ती म्हणजे हत्तींची. कोणाचं शेतीचं नुकसान केलं, कोणाचं बागायतीचं नुकसान केलं, कोणाला तरी मारलं. गेल्या वेळी सुद्धा अशा प्रकारचं हत्ती प्रकरण ह्या सिंधुदुर्गमध्ये झालं. 2014चं पूर्वी बोलतो आणि 2014 मध्ये बदल झाला. विनायक राऊत साहेब खासदार झाले, वैभव नाईक त्या ठिकाणी आमदार झाले. जनतेची अडचण बघून, जनतेच्या समस्या बघून, गांभीर्य ओळखून त्या ठिकाणी पावलं उचलली गेली आणि हत्ती पकड मोहीम राबवली. यासाठी मी म्हणतोय की जनतेशी नाळ असणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. आज खऱ्या अर्थाने ह्या शेतकऱ्यांसाठी, ह्या बागायतदारांसाठी शेतकऱ्याशी नाळ असणारा, बागायतदारांशी नाळ असणारा इथे आज एकही लोकप्रतिनिधी दिसत नाहीये. ज्या पद्धतीने विनायक राऊत साहेबांनी, वैभव नाईकांनी खासदार आमदार असताना दखल घेतली, त्या पद्धतीत आज या ठिकाणी सुद्धा गेले 2 महिने मढुरा, कास या ठिकाणी सातत्याने शेतकऱ्यांची ओरड होते, आंदोलनं होत आहेत, उपोषणाला बसतायत. परंतु साधे अधिकारी तिथं जाऊन फक्त दखल घेतायत. साधे खालचे कारकून, जबाबदार अधिकारी कोणी तिथे जात नाहीये. लोकप्रतिनिधी फक्त पेपरमध्ये बातम्या देत आहेत. ओनताराच्या पत्रकार परिषद घेतात, 2 महिन्यात पकडणार, 8 दिवसात पकडणार, प्रस्ताव जात आहेत
माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार, आमच्या बागायतदारांना कधी न्याय मिळणार. भाजपच्या माध्यमातून पुढील दिवाळीपर्यंत सावंतवाडीत सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याची मोठी घोषणा भाजप युवा नेते विशाल परब यांनी केली आहे. दिवाळीनिमित्त आयोजित अभंग रिपोस्ट कॉन्सर्ट दरम्यान त्यांनी ही घोषणा केली आहे. कुठलंही ऍक्सिडेंट झालं तर आपण बांबोळीशिवाय पर्याय नसतो आणि तिथे जाईपर्यंत काही ना काहीतरी चुकीची घटना केव्हा केव्हा घडलेली असते, बरोबर ना. ही घटना असंख्य वेळा आपण ऐकतोय, तर असं ऐकायला नाही पाहिजे. याच्यासाठी मी एक आज सावंतवाडीची दिवाळीची गोड गोष्ट आपल्या सर्वांना सांगतोय की पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत जी घोषणा मी करतोय ती अतिशय महत्वाची आहे आणि ही घोषणा आमच्या सावंतवाडीवासियांसाठी अतिशय गरजेची आहे. जी सावंतवाडीमध्ये गरज आहे ही अतिशय महत्वाची. म्हणजे आपल्याकडे हॉस्पिटल आहे, परंतु हॉस्पिटल आपल्याकडे ज्या प्रमाणामध्ये पाहिजे, ज्या पद्धतीमध्ये पाहिजे तसं हॉस्पिटल नसल्यामुळे पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत नक्कीच सावंतवाडीमध्ये मोठं हॉस्पिटल विशाल परब नाही तर भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी मी आणि माझे सर्व सहकारी, आमच्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे आमच्या या महाराष्ट्र राज्याचे नेते आणि खासदार नारायणरावजी राणे साहेब, नितेशजी राणे साहेब पालकमंत्री किंवा सर्व मंडळींच्या माध्यमातून पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत मी एवढंच सांगतो, पुढच्या वर्षीचा कार्यक्रम जोशात करूया. कारण हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. टाळ्या मारायला नक्कीच हरकत नाही. तुम्ही काही द्यायचं नाहीये, तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यायचा आहे. मला आपल्या कोणाकडनं काही नको आहे की नाही. आशीर्वाद, आपला आशीर्वाद असेल तरच पाटेकर देव प्रसन्न होणार. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभंग रिपोस्ट कॉन्सर्टचा प्रारंभ झाला. यावेळी सुप्रसिद्ध गायक प्रणय शेट्ये देखील उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या कोकणाला पर्यटन व्यवसायामध्ये आपल्या कोकणातील तरुणांना जर खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचा असेल, त्याच्या माध्यमातून रोजगार निर्माण करायचा असेल, तर आपल्या कोकणाची संस्कृती, आपल्या कोकणाचं सौंदर्य हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन गेलं पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थाने ते काम या रील्सच्या माध्यमातून, या रील्सच्या स्पर्धेच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि त्या दृष्टिकोनातून हे उत्तम अशा प्रकारचं आयोजन विशाल परब आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने केलं. याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्गला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं आपण पाऊल उचललेलं आहे. आणि आज त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या संस्कृतीला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आज अभंग रिपोस्ट सारखी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. खरं म्हणजे महाराष्ट्राची ही संस्कृती देशाला इतिहासामध्ये दिशा देत आलेली आहे आणि ही संस्कृती टिकवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मोबाईल असेल किंवा नवीन इंटरनेटचा जमाना असेल, देशात नाही तर देशाच्या बाहेरच्या संस्कृतीचे आपण कुठेतरी रिपोस्ट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अभंगाला पुढे नेलं पाहिजे, ज्या संस्कृतीला पुढे नेलं पाहिजे, जी संस्कृती बघण्यासाठी आज जगाच्या कानाकोपऱ्यातनं लोक महाराष्ट्रात येत आहेत, ती महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला जगवली पाहिजे, पुढे नेली पाहिजे. याच्यासाठी ही सगळी मंडळी काम करतायत. मी मनापासून विशाल परब यांना याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि आज सुंदर अशा कार्यक्रमाला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये ज्या लोकांनी यश प्राप्त केलंय त्यांनाही शुभेच्छा देतो की अशाच प्रकारे या आपल्या कोकणाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सतत कार्यरत राहा. आपल्या माध्यमातून या कोकणाला आपण जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाऊ आणि हीच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांची तळमळ असली पाहिजे. आणि यासाठी तुमच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो. आणि मला आनंद वाटतो सांगायला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी हे असं एक शहर आहे की त्याने आपली एक सांस्कृतिक ओळख ही खूप आधीपासून अधोरेखित केलेली आहे. आणि या सगळ्या सांस्कृतिक ठेव्यामध्ये विविध प्रकारचं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे माझे सगळे सहकारी नेहमीच करतात. त्यामुळे हे सगळे माझे सहकारी खरं तर अभिनंदनाला पात्र आहेत.
सुंदर असं हे गाव आहे, समोर राजवाडा आहे. म्हणजे विरासतच्या दृष्टीने आपण पुढे आहोत. मोती तलावाचा सुंदर काठ आणि मोती तलाव या सगळ्या चांगल्या अस्तित्वाची साक्ष देतं. त्याचप्रमाणे इथला रसिक या शहरातला हा सुद्धा या सगळ्या कार्यक्रमाला वेळोवेळी दाद देतो. विशालचं एक अभिनंदन करायला पाहिजे. लोकांना भावतील, लोकांपर्यंत पोहोचता येतील. इथली क्रीडा चळवळ असेल, सांस्कृतिक चळवळ असेल, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तीच्या लक्ष देऊन त्याला वरती आणणारे, ते थोडंसं त्याला बढावा देणारे कार्यक्रम नेहमीच आयोजित करतो. आणि त्याच प्रकारातले हे 2 कार्यक्रम आजच्या निमित्ताने आपण या ठिकाणी केलेले आहेत. रील्सची स्पर्धा उत्तमोत्तम झाली. गेल्या वर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण एक रील्सची स्पर्धा घेतलेली होती आणि माझ्या सगळ्या रील्स मेकरचं आभार मानले पाहिजेत, कौतुक केलं पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टीचं योगदान किंवा तत्कालीन सरकारचं योगदान यावर सुंदर अशा 150 पेक्षा जास्त रील्स त्यांनी केल्या होत्या. आणि सांगायला आनंद वाटतो की प्रत्येकाच्या अकाउंटवरून 1,00,000-1.5 लाख व्ह्यूअर्स त्याला मिळाले. आणि त्यामुळे खरं तर आम्हाला सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचं आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा फायदा झाला. जसं आता मनीषजी म्हणाले की आजच्या सगळ्या विषयामुळे रील्स मेकरनी जे काही सिंधुदुर्गाचं सौंदर्य आहे, पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्गाचं महत्व अधोरेखित करणारा हा सगळा विषय लोकांपर्यंत नेला. संपूर्ण देशापर्यंत, संपूर्ण राज्यात, देशात आणि बाहेर सुद्धा या सगळ्या विषयामध्ये या सगळ्या लोकांनी घेतलेली मेहनत खरं तर कौतुकास्पद आहे. पण या सगळ्या कंटेंटना माझी एक विनंती राहील की हा सगळा डिजिटल युग आहे, वेगाचं युग आहे आणि त्या सगळ्यामध्ये आता मोठी गोष्ट बघण्याचा कोणाला वेळ नाहीये. त्यामुळे लोकांच्या मनाला स्पर्श करतील, संवेदनशील असतील अशा 1-1.5 मिनिटांच्या रील्समध्ये हा सगळा जमाना, तरुणाई सगळी चाललेली आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी नक्कीच वाढते की आपण सगळ्यांनी सकारात्मकतेकडे जाणारं सगळं साहित्य जे असेल ते बनवलं पाहिजे. तसं अभंग हा या आपल्या सगळ्या संस्कृतीचा पाया आहे आणि महाराष्ट्र आणि अभंगाची नाळ खूप आधीपासून जोडलेली आहे. साधारणतः 13व्या शतकात ज्ञानेश्वरांपासून सुरुवात झालेल्या या अभंगाची पुढे सगळी जी पायाभरणी त्यावेळी झाली ती मग संत एकनाथ असतील, तुकाराम असतील, आपले जनाबाई असतील, या सगळ्या लोकांनी या सगळ्या अभंगाला पुढे नेण्याचं काम केलं. आज आपलं जी काही वारकरी संप्रदाय आहे, आज आपली संत परंपरा आहे, या सगळ्याला समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा पद्धतीचा एक सुंदर असा कार्यक्रम सावंतवाडी असेल किंवा या सगळ्याच परिसरातील नागरिकांसाठी विशालने या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल त्याचं आणि त्याच्या सगळ्याच मित्रमंडळींचं या ठिकाणी मी कौतुक करतो. यावेळी रीलोत्सव 2025च्या विजेत्यांना गौरविण्यात आलं. सुप्रसिद्ध गायक प्रणव शेट्ये यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. हे बघितलं अशा रीलोत्सवाचा 3ऱ्या क्रमांकाचा विजेता ठरतोय. जोरदार टाळ्या वाजत राहून दे या आमच्या सर्व रील स्टार साठी. आपल्या कोकणातली संस्कृती असेल, चालरीती असेल, परंपरा असेल, इथल्या लोककला असतील, या सगळ्यांचं दर्शन ज्यांनी आपल्या या रीलच्या माध्यमातून घडवलं अशा या विजेत्यांचं आकाश साळगावकर कुडाळ. रीलोत्सव 2025 प्रथम क्रमांक, रोख ₹25,000 आणि मानाचा प्रथम क्रमांकाचा चषक. रीलोत्सव 2025चा विजेता आकाश साळगावकर. आपला कोकण ज्याच्या माध्यमातून सातत्याने रीलच्या. यावेळी वेदिका परब, भाजप महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, अॅडव्होकेट परिमल नाईक, आनंद नेवगे, मनोज नाईक, दिलीप भालेकर, महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, दीपाली भालेकर, अॅडव्होकेट अनिल निरवडेकर, केतन आसगावकर, सुकन्या टोपले, मेघना साळगावकर उपस्थित होते. दिवाळीच्या मंगलमय पर्वात लक्ष दिव्यांनी उजळणाऱ्या दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून अभंग रिपोस्ट विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संत परंपरेचा जागर करणाऱ्या या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद लाभला. आबालवृद्धांसह जेन्झींची उपस्थिती लक्षणीय होती. भक्ती आणि संगीताच्या या सुंदर मिलाफात सावंतवाडीकर दंग होताना पाहायला मिळाले.
ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, हो बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, हो बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. तुकाराम तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम, बोला तुकाराम तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम, बोला तुकाराम तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम, बोला निवृत्ती. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, साखरेचा रवा, साखरेचा रवा, साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, नाही पाठीपोटी अंधकार, दीप नाही पाठीपोटी अंधकार, सर्वांगी साकर अवघी बोल. भर पावसात देखील जगन्नाथराव भोसले उद्यान सावंतवाडी इथं आयोजित या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी अभंग रिपोर्टचे कलाकार जॉय रुबडे, यश शिरोडकर, अजय भावळ, प्रतीश म्हस्के, विराज आचार्य, पियुष आचार्य, स्वप्नील तरपे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी युवा नेते विशाल परब, वेदिका परब, भाजप महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, अॅडव्होकेट अनिल निरवडेकर उपस्थित होते. खुद्द सरपंचांनाच घंटागाडीचं चालक बनावं लागलं. ही स्थिती आहे कुडाळ तालुक्यातील कसाल या गावातील. कसाल ग्रामपंचायतीला इलेक्ट्रिक कचरा उचलण्यासाठीची घंटागाडी मिळालेली आहे, मात्र यावर चालत नाही. त्यामुळे कसाल बाजारपेठेसह आजूबाजूच्या परिसरातील कचरा उचलण्यासाठी स्वतः सरपंचांनाच या घंटागाडीचं चालक बनावं लागलं. कसाल गावचे सरपंच राजन परब यांनी स्वतः या गाडीचं चालकत्व स्वीकारत कसाल आणि परिसरातील कचरा उचलला, त्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होत आहे.
शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. कणकवलीत क्रूरपणे तरुणाला संपवलं. हॉस्पिटल उभारणार, विशाल परबांची मोठी घोषणा. आणि अंतर्गत कुरघोडीचा भाजपला फटका. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसार लाईव्ह. धन्यवाद.